सलाम, नमस्ते, सत श्री अकाल आणि नमस्कार. मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे. MLA सेलिब्रिटी सीझन 2 म्हणजेच 2.0 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजची आपली गेस्ट कोण आहे? एनी गेसेस? ओके, लेट मी गिव्ह यू अ क्लू. आयुष्याला काय म्हणतात? एक पाण्याचा बुडबुडा. अहो, पण या बुडबुड्याला सुद्धा इन्शुअर करून देते. Any guesses, my audience? She's none other than our lovely financial advisor and life insurance manager. And her name is Madhuri Gaikwad. Madhuri Gaikwad, welcome to today's show. आजच्या MLA सेलिब्रिटीच्या थर्ड एपिसोड मध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. सो या आहेत आजच्या आपल्या गेस्ट माधुरी गायकवाड. 2009 पासून त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम करणं सुरू केलं आहे. LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या क्षेत्रात त्या काम करतात. त्याचबरोबर IRDA ही एक महत्वाची परीक्षा देऊन त्यांनी हे पद मिळवलेलं आहे. आणि लेट मी टेल यू वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट शी इज थरो विथ हर सब्जेक्ट. You have a query about life insurance, health insurance, investment, financial worries, she is your girl. So without further ado, आजच्या आपल्या शोला स्टार्ट करूया. माझा पहिला प्रश्न आहे माधुरी तुमच्यासाठी की बिफोर यू केम इन टू दिस बोरिंग फील्ड, इफ आय मस्ट से, हाऊ वॉज युअर लाईफ? कसं होतं तुमचं आधीचं आयुष्य? थोडक्यात सांगाल का प्लीज? येस, प्रिव्हियसली मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर होते. वाव. देन काही रिझनमुळे मला माझा जॉब चेंज करावा असं वाटलं आणि देन मी एक ॲक्सिडेंटली ह्या फील्डमध्ये आले, इन्शुरन्स फील्डमध्ये आले. आणि मला असं वाटलं की नाही, ही फील्ड पण माझ्यासाठी खूप छान आहे. कारण की माझा जो स्वभाव आहे दुसऱ्यांना हेल्प करण्याचा किंवा दुसऱ्यांना समजून सांगण्याचा, तर त्याच्यामध्ये मी हे खूप छान पद्धतीने कॅरी करू शकते असं मला वाटलं. आणि देन फॅमिली सपोर्ट पण गरजेचा होता किंवा त्यांच्याबरोबर मला वेळ देणं पण गरजेचं होतं. म्हणून मी ह्या फील्डमध्ये आले आणि एक छान सुरुवात माझी 2009 पासून सुरुवात झाली या फील्डमध्ये. एक छान करिअरला सुरुवात झाली आणि ती पुढे अशीच सुरू राहिली. Wow, lovely. So it's a very honor for MLA celebrity and team that we have this wonderful guest over here. ज्या पेशाने होत्या आधी सॉफ्टवेअर इंजिनियर, आता मात्र LIC इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. And as I said that yes, she is a truly helpful person. You have a worry about your finances, please get in touch with her. So on that note, let's start today's beautiful journey of questions and answers. माझा एक महत्वाचा प्रश्न आहे, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स का घ्यावा? काय त्याच्या मागची एक महत्वाची निगड आहे की प्रत्येक व्यक्तीने तो का घ्यावा? आणि ह्याच्यावर आपल्याला एक्सपर्ट ऍडवाइस देणार आहे माधुरी गायकवाड. येस, आपल्या लाईफमध्ये आपण जेव्हा घर बांधतो त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला आपण काय बांधतो, तर आपण फाउंडेशन करतो त्याचं, किंवा आपण पाया आधी मजबूत करतो आणि देन त्याच्या पुढे मग आपलं घराच्या भिंती उभा राहतात, मग घराचं छप्पर उभं राहतं. हे आपल्या लाईफमधलं घर हे खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण तो मजबूत बनवण्यासाठी फाउंडेशन मजबूत करतो आणि देन बाकीचं सगळं प्रोसेस करतो. सेम आपल्या लाईफमध्ये आपली जी फायनान्शियल स्टेज आहे ती सिक्युअर राहणं खूप गरजेचं आहे. तर ही तुम्ही कशा पद्धतीने सिक्युअर करू शकता, तर जेव्हा तुम्ही तुमचा लाईफ इन्शुरन्स करता किंवा तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स करून घेता, त्यावेळेस तुमचं फायनान्शियल जो पिरॅमिड आहे तो एक स्ट्रॉंग पिरॅमिड होतो. जसं तुमचं घर फाउंडेशन झाल्यानंतर मजबूत होतं, तसं तुमच्या लाईफमध्ये तुमचा फायनान्शियल पिरॅमिड जो आहे हा, जेव्हा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स करून घेता त्याच्यावरती तुमचं बाकीच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही उभ्या करता, तेव्हा तो एक स्ट्रॉंग पिरॅमिड तुमचा उभा राहतो आणि तुमचं लाईफ, फायनान्शियल लाईफ किंवा जे काही आहे ते एक स्मूथ वर्कआउट होऊन जातं ह्याच्यामध्ये. तर तुमचा सगळ्यात महत्वाचा जो बेस आहे तो आहे हेल्थ इन्शुरन्स, देन तुमचा लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स हा तुमच्या फॅमिलीच्या सिक्युरिटीसाठी आहे, जो तुम्हाला करणं गरजेचंच आहे. त्याच्यासाठी तुम्ही जे काही तुम्हाला हेल्प लागेल किंवा जे काही गायडन्स तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्ही नक्की माझ्यापर्यंत रिच आउट होऊ शकता. वाव, दॅट्स अ वंडरफुल थॉट अँड आय अर्ज ऑल ऑफ माय व्ह्युअर्स आणि माझ्या प्रेक्षकांनाही नम्र विनंती आहे दॅट टेक युअर लाईफ सिरियसली. जरी मी सुरुवातीला म्हणाले असेल लाईफ म्हणजे फक्त पाण्याचा बुडबुडा, बट वी कॅन स्टील मेक इट लिटल इन्शुअर्ड, राईट?
सो ऑन दॅट नोट आपण आता वळूया माधुरी गायकवाड यांच्या जीवन प्रवासाकडे. दॅट साऊंड्स अगेन लिटिल सिरियस, बट लेट्स गेट टू हिअर फ्रॉम हर. कसा सुरू झाला तुमचा या क्षेत्रामधला प्रवास? ह्या क्षेत्रातला प्रवास जो माझा सुरू झाला तो एक खूप मस्त आणि तेवढाच चॅलेंजिंग होता माझ्यासाठी तो. म्हणजे एक मला स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं, म्हणजे मी जास्ती करून ते वाचते म्हणून, की अख्खं जग जरी तुमच्या विरुद्ध तलवारी घेऊन उभं राहिलं तरी सुद्धा तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही अजिबात मागे हटू नका. आणि त्याचप्रमाणे मी माझं ध्येय गाठण्यासाठी कधीही मागे हटले नाही. म्हणजे माझं ध्येय असं होतं, की मी जेव्हा ह्या फील्डमध्ये आले, लाईफ इन्शुरन्समध्ये आले, जसं मी पुढे 2009 पासून पुढे चालले, तसं मला असं कळत गेलं, की खरंच लाईफ इन्शुरन्स हे किती महत्वाचं आहे. जेवढ्या लोकांशी मी अनुभव घेत गेले, लोकांबरोबरचं माझं बोलणं जेवढं झालं, तर प्रत्येक फॅमिलीमध्ये जर का इन केस काही घटना घडल्या, तर त्यांच्या मागे राहणारं त्यांचं जे कुटुंब आहे, त्याला सिक्युरिटी मिळणं हे किती गरजेचं आहे. सो मग मला असं वाटत गेलं, की मी का फक्त लिमिटेड लोकांपर्यंतच जायला पाहिजे. मी अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे, की लाईफ इन्शुरन्स का महत्वाचं आहे. आणि हे करताना मला चॅलेंजेस म्हणजे टायमिंग चॅलेंजेस होते किंवा घरच्या काही जबाबदाऱ्या होत्या. ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांतून पार पडत सगळं टाइम मॅनेज ऍडजस्ट करून माझं ध्येय मी गाठण्याचा नेहमीच प्रयत्न केला. सो येस, चॅलेंजेस नेहमीच येत असतात आपल्या लाईफमध्ये, पण ते ओव्हरकम करणं पण हे आपल्याला जमलं पाहिजे. आणि मी म्हणेल, की कदाचित LICनेच मला ही ताकद दिली, की नाही तू लोकांपर्यंत इन्शुरन्स पोहोचव, तुझं पण सगळं भलं होईल आणि लोकांचं पण सगळं भलं होईल. वाव, लवली. आणि खूप भरभरून बोलतात त्या आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या व्यवसायाबद्दल, ज्याला त्या व्यवसायासारखं बघत नाहीत पण एका सर्व्हिस सारखं बघतात. And she has studied the apt qualification for it, and she is holding on to her designation very well. So please connect with her for all your financial queries, investment issues, health insurance, life insurance, etc. So on that note, आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. असं कोणतं एक ब्रीद वाक्य आहे, मे बी LICचं किंवा दुसऱ्या एखाद्या क्षेत्रामधलं, जे ते अजूनही तुमच्यापर्यंत राहिलेलं आहे आणि अजूनही ते तुम्हाला कुठेतरी प्रेरणा देत आहे? एखादं ब्रीद वाक्य. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी हे LICचं एक ब्रीद वाक्य आहे. हे वाक्य ह्यासाठी आहे, की म्हणजे माणूस असताना पण LICनं त्याला सिक्युरिटी दिलेली आहे, देन तो नसताना पण त्याच्या फॅमिलीसाठी LIC सिक्युरिटी देते, म्हणून हे ब्रीद वाक्य आहे. तर मला असं वाटतं, की हे जे ब्रीद वाक्य आहे ह्याच्यामधूनच आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो आणि त्या इम्प्लिमेंट पण करतो. सो जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी LIC से जुडे रहो हमेशा के लिए. वाव, लवली. खूप छान थॉट आहे हा. आणि मी इथे सांगू इच्छिते, की खरंच आयुष्य खूप जास्त व्हॉलेटाईल आहे, फ्रेजाईल आहे. जेव्हा आपण ना एखादं नवीन मॉडेल येणार असतं फोनचं, तर ते आधीच कुठेतरी इन्शुअर करून ठेवतो, आपलं स्लॉट बुक करून ठेवू शकतो. जसं तुम्ही MLA मध्ये लाईव्ह सेशन मध्ये स्वतःचा स्लॉट आधीच बुक करता, पण आयुष्याच्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही काय बुक केलंय? काहीतरी मनामध्ये खटकतंय, राईट? सो ही सगळी जी तुमच्या मनामध्ये असलेली दुखदुख आहे, ही पूर्ण करणार आहे माधुरी गायकवाड आणि तुम्हाला देणार आहे योग्य गायडन्स अबाउट हाऊ टू इन्व्हेस्ट, हाऊ टू इन्शुअर युअर सेल्फ. सो ऑन दॅट नोट, लेट्स मूव्ह अहेड अँड लेट्स आस्क हर सम मोर क्वेश्चन्स. सो ऑन अ गायडन्स पर्स्पेक्टिव्ह, एक ग्राहक म्हणून जेव्हा मी LIC किंवा इन्शुरन्स या क्षेत्राकडे बघते, तेव्हा मला असे खूप कन्फ्युजन्स असतात. नाव दॅट still COVID times are still going on, unfortunately we are still dealing with it. So LIC or insurance, do we have any arrangement done for it? Do we have any I would say arrangement that can help all the patients as well as the health sector? Yes, definitely. हेल्थ इन्शुरन्स मध्ये आपण असे काही प्लॅनिंग करतो किंवा असे काही प्लॅन्स आहेत, प्रत्येक कंपन्यांचे वेगवेगळे प्लॅन्स असतात. त्याप्रमाणे आपल्याकडे असं काही आहे, की ज्याच्यामध्ये तुमचं कोविड इन्शुरन्स पण कव्हर केला जातो हेल्थ इन्शुरन्समध्ये. इन केस एखादा पेशंट जर का कोविडसाठी ऍडमिट झालेला आहे, तर त्याची ट्रीटमेंट जी काय आहे ती पूर्णपणे कॅशलेस मध्ये होऊ शकते. बट द ओनली थिंग काय आहे, की पॉलिसी घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. जर का तुम्ही पॉलिसी वेळेत घेतली नसेल तर त्याचा उपयोग नाही होणार आहे. ठराविक गोष्टींसाठी योग्य ती वेळ असते आणि टर्म्स अँड कंडिशन्स असतात.
हेल्दी माणसालाच पॉलिसी मिळते किंवा हेल्थ इन्शुरन्स मिळतो. सो तुम्ही जेव्हा हेल्दी आहात तेव्हाच तुम्ही तुमचं हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज करून घ्या, जेणेकरून की इन फ्युचर जर का काही घटना घडल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार आहे, कारण तुम्ही अगोदरच पॉलिसी करून ठेवलेली आहे. स्मूथली कॅशलेसमध्ये हॉस्पिटलायझेशन होईल. जो काही फायनान्शियल बर्डन इन केस येईल तर तो पॉलिसी घेतल्यामुळे तो येणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित छानपणे ट्रीटमेंट घेऊ शकता आणि त्यातून बरे पण होऊ शकता. वाव, लवली. आपण बघू शकतो की मागच्या काही कालावधीमध्ये, मागच्या 2 वर्षामध्ये कोविडने ह्युमन काइंडला खूप मोठा त्रास दिलेला आहे. अनफॉर्च्युनेटली दॅट इज स्टिल नॉट ओव्हर. बट इफ वी हँड होल्डिंग हँड लाईक LIC, डेफिनेटली दिस जर्नी इज गोइंग टू बी स्लाइटली बेरेबल. आणि मी पुन्हा अर्ज करते, प्लीज गेट इन टच विथ माधुरी गायकवाड फॉर ऑल युअर फायनान्शियल क्वेरीज. अनदर क्वेश्चन दॅट आय हॅव, जो मनात सारखा येतोय, आता असं होतंय ना की मुलं शक्यतो शिक्षणासाठी किंवा कामासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी इंडियाच्या बाहेर जातात, परदेशी जातात आणि पेरेंट्स बऱ्याचदा एकटे घरी राहतात. अशा वेळेस LIC मध्ये काही तरतूद आहे का की त्यांची काळजी घेतली जाईल, त्यांच्या फायनान्सेसची, किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं जाईल? एनी अरेंजमेंट, एनी तरतूद जी आपण त्यांच्यासाठी एक व्यवस्था करून ठेवू शकतो? येस, डेफिनेटली. सिनियर सिटीजनसाठी आपल्याकडे जीवन शांती, जीवन अक्षय अशा योजना आहेत, ज्याच्यामुळे पर मंथ त्यांना एक पेन्शन LIC कडनं मिळेल. जर का आता आपण एक मागचं सिनियर म्हणजे फायनान्स बद्दल जर का पाहिलं तर खूप काही अशा कंपन्या येतात की ज्या मोठे मोठे आमिष दाखवतात की तुम्हाला एवढा इंटरेस्ट रेट मिळेल, तेवढा इंटरेस्ट रेट मिळेल. बट काही दिवस ह्या कंपन्या तेवढा इंटरेस्ट रेट देतात आणि त्याच्यानंतर त्या गायब होऊन जातात. ह्या वेळेस म्हणजे अशा ठिकाणी काय होतं की सिनियर सिटीजनचा जो पैसा अडकलेला आहे तो ते लोक घेऊन जातात. मग अगेन सिनियर सिटीजनला फायनान्शियल बर्डन येतं. सो मला एकच रिक्वेस्ट करायची आहे की जेव्हा पण सिनियर सिटीजन किंवा एनी वन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता इंटरेस्ट रेटसाठी किंवा पेन्शनसाठी, जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तिथे तुम्ही गॅरंटेड तुम्हाला काय मिळेल ह्याचा विचार करा. तुम्हाला किती मिळणार आहे ह्याचा विचार करू नका. तर गॅरंटेड आणि खात्रीशीर लाईफ लॉंग तुम्हाला जे मिळणार आहे त्याचा तुम्ही जास्त विचार करा. सो डेफिनेटली LIC मध्ये अशा योजना आहेत आणि त्यासाठी तुम्ही मला कधीही रिच आउट करू शकता. तुम्हाला त्याचं व्यवस्थित गायडन्स मिळून जाईल. वाव. आपण असं म्हणतो की भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, परंतु तरीही एकी किंवा युनिटी हा आपला एक सिग्निफिकन्स आहे. आणि LIC ही एक अशी संस्था आहे, इफ आय एम नॉट रॉंग माधुरीजी, की जी पूर्ण भारतामध्ये व्याप्त आहे. आणि ऑन दॅट नोट माझा दुसरा एक महत्वाचा प्रश्न असणार आहे आपल्या सगळ्या महिला वर्गासाठी. आपल्यामधल्या काही जणी आता नोकरी करतात माझ्यासारखी, किंवा काही लोक असे आहेत जे लोक बिझनेस करतात किंवा छोटा मोठा व्यवसाय करतात. एक अजूनही असा वर्ग आहे जो अजूनही गृहिणी, होममेकर किंवा हाऊसवाईफ्स आहेत. अशा तीनही वेगवेगळ्या महिला वर्गांसाठी LIC मध्ये अशी कोणती व्यवस्था किंवा तरतूद आहे ज्यांचा त्यांना फायदा होऊ शकतो? येस, डेफिनेटली. LIC कडे प्रत्येक सेगमेंटसाठी वेगवेगळे प्लॅन्स आहेत, वेगवेगळ्या सोयी LIC ने करून दिलेल्या आहेत. जसं की आता आपल्याकडे अजूनही असा वर्ग आहे जो पूर्णपणे हाऊसवाईफ आहे. तर हाऊसवाईफसाठी आपल्याकडे अगदी 300 रुपयापासूनच्या दर पर मंथच्या पॉलिसीज आहेत. कुठलीही लेडी तिच्या घर खर्चामधून आरामशीर 300 रुपये काढू शकते, जे ती तिच्या भविष्यासाठी नक्कीच सेव्ह करू शकते. सो तुम्ही मंथली सेव्हिंग करा. त्याच्यामध्ये जे काही ऑप्शन्स आहेत त्याच्यातून सुरुवात करा. नोकरदार वर्गांसाठी पण आपल्याकडे वेगवेगळे प्लॅन्स आहेत. लेडीजसाठी मनी बॅक कन्सेप्ट आहे की मोस्टली आपल्याला असं असतं की महिला वर्गांना काही गोष्टी घेण्यासाठी फार आवड असतं, जसं गोल्ड घ्यायला त्यांना जास्ती आवडतं किंवा काही वस्तू किंवा काही ट्रिप करायचं. मग त्यासाठी जर का त्यांनी मनी बॅकचे प्लॅन्स घेतले तर त्याच्यामध्ये त्यांना दर 5-5 वर्षांनी पैसे मिळणार आहेत. ते त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच तो पैसा जो आहे मिळालेला तो त्यांना हेल्पफुल होऊ शकतो. सो मला एकच सांगायचंय की कुठलीही सुरुवात ही केल्याशिवाय होत नाही. तर तुम्ही ती सुरुवात करा, भलेही छोटी अमाऊंट असेल, बट डेफिनेटली तुम्ही सुरुवात करा. त्याच्यातूनच तुम्हाला मोठी अमाऊंट मिळणार आहे. व्हेरी गुड. असं म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, ते अगदी ऍप्ट माधुरी मॅमनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि कल करे सो आज कर, आज करे सो अब ऑलरेडी लेट झालेला आहे. दिस इज द राईट टाइम टू इन्व्हेस्ट, टू लुक इन टू युअर लाईफ इन्शुरन्स. प्लीज कॉन्टॅक्ट माधुरी गायकवाड फॉर द सेम.
या नोटवर एक अजून महत्वाचा मुद्दा आहे जो मला इथे नमूद करावासा वाटतो. माधुरी गायकवाड यांनी आतापर्यंत खूप साऱ्या पॉलिसीज विकलेल्या आहेत. शी इज क्वालिफाईड फायनान्शियल ॲडवायझर अँड आय एम व्हेरी 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 प्राऊड टू हॅव हर ऑन टेस्ट शो. मित्रमंडळी, तुम्ही बघत आहात MLA सेलिब्रिटीचा 3रा एपिसोड. कुठेही जाऊ नका, बघत राहा. आणि आता आपण वळत आहोत आपल्या पुढच्या आणि महत्वाच्या प्रश्नाकडे. आपण आता बोललो महिला वर्गासाठी, आपण आता बोललो आपले आई बाबा आणि सिनियर सिटीजन यांच्यासाठी. पण अजूनही एक वर्ग आहे, ते म्हणजे नोकरी करणारे लोक. त्याच्यामध्ये पण 2 सेक्टर्स आहेत, महिला पुरुष दोन्ही. काही खाजगी क्षेत्रात काम करतात, काही गव्हर्नमेंट क्षेत्रात काम करतात. आणि आता बऱ्याचशा गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये सुद्धा पेन्शन बंद झालेली आहे, इफ आय एम नॉट रॉंग. आणि खाजगी क्षेत्रांमध्ये तर पेन्शनची काहीही तरतूद नाही. सो व्हॉट एव्हर यू गेट टू अर्न इज राईट हिअर. आणि आपली आता एक हळूहळू ना अमेरिकन कल्चर सारखं झालंय की जे कमवायचं ते सगळं स्पेंड करायचं, आणि हे सगळं करून कुठेतरी आपण नंतर कर्जामध्ये डुबू शकतो किंवा आपल्यावर एक फायनान्शियल बर्डन येऊ शकतं. सो असं न करता दिस इज द राईट टाइम टू प्लॅन युअर फ्युचर अँड टेक केअर ऑफ युअर फायनान्सेस. सो ज्या लोकांना पेन्शन ही व्यवस्था किंवा ही सुविधा त्यांच्या जॉब सोबत दिली गेलेली नाहीये, त्या लोकांसाठी LIC मध्ये काय अरेंजमेंट आहे? डू वी हॅव एनी स्कीम्स फॉर सच पीपल? येस दीप्ती मॅम, डेफिनेटली. LIC मध्ये एक खूप छान असा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पेन्शन मिळणार आहे, ती पण लाईफ लॉंग मिळणार आहे. 2005 पासून गव्हर्नमेंटनी पेन्शन योजना बंद केल्या. म्हणजे जे 2005 पूर्वी गव्हर्नमेंटमध्ये जॉईन झाले होते ॲज अ सर्व्हिससाठी, त्यांना पेन्शन कंटिन्युअस मिळणार आहे. बट 2005 नंतर जे लोक जॉईन झाले त्यांना पेन्शन नाही आहे. सेम अगेन जे बिझनेस करतात किंवा जे खाजगी सर्व्हिसेस करतात त्यांना पेन्शन नाहीये. आपण आता एवढे दिवस नोकरी करतो किंवा आपण जे काही अर्न केलेलं असतं ते आपल्या मुलांसाठी, आपल्या घरादारासाठी आपण ठेवलेलं असतं किंवा त्यांच्यासाठी आपण ते इन्व्हेस्टमेंट करतो, खर्च करतो. पण जेव्हा आपली रिटायरमेंटची वेळ येते त्यावेळेस आपल्याकडे काहीच नसतं. मग अशा वेळेस जी होणारी चिडचिड आहे किंवा आपला स्वतःचा खर्च भागवण्यासाठी जो आपल्याला लागणारा पैसा न मिळाल्यामुळे होणारे हाल आहे, ते हाल न होऊन द्यायचे असेल तर तुम्हाला LICच्या जीवन उमंग या पेन्शन प्लॅन मध्ये तुम्ही जर काही इन्व्हेस्टमेंट केले तर तुमचं एक लाईफ जे आहे ते तुम्ही जसं आत्ता एन्जॉय करताय त्याच पद्धतीने रिटायरमेंट पण तुम्ही छान एन्जॉय करू शकता. जेव्हा आपण सर्व्हिस करतो तर आपल्याला एक सवय लागलेली असते. मोस्टली मी हे लेडीजच्या बाबतीत, महिला वर्गांच्या बाबतीत जास्ती बोलेल, की जेव्हा आपल्या हातामध्ये पैसा असतो, आपण स्वतः काहीतरी करतो, लेडी एंटरप्रेनर स्वतः त्यांचं काम करून पैसा अर्न करतात आणि मग एक रिटायरमेंटचं जेव्हा काळ येतो, म्हणजे ठराविक वयानंतर आपण काम कंटिन्यू नाही करू शकत. मग त्यावेळेस जर का आपल्याला पैसा हवा असेल तर मग काय होणार? मग आता जेव्हा तुम्ही अर्न करताय त्याच वेळेस तुम्ही जर का एक ठराविक रक्कम बाजूला काढून इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये पेन्शन मिळू शकेल. सो जीवन उमंग हा प्लॅन असाच आहे, एकदम फ्लेक्झिबल प्लॅन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पेन्शन पण मिळणार आहे, प्लस तुमचा इन्शुरन्स पण सिक्युरिटी राहणार आहे, लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे. म्हणजे मी अगेन परत एकदा महिला वर्गाकडे येते कारण माझं विशेष प्रेम आहे ह्या वर्गाकडे. म्हणून तर एक लेडी एंटरप्रेन्युअर जी असते तिला व्यवसायासाठी कधी ना कधी लोन हवं असतं किंवा पैशाची अचानक गरज येते. LICचे कुठल्याही प्लॅन मध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तर लोन फॅसिलिटी पण LICने दिलेली आहे. सो तुम्ही जर का LIC मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी पण उपयोग होणार आहे आणि तुमचं जे पुढचं आयुष्य आहे, जे तुम्हाला कोणाकडेही पैसे न मागता तुम्ही छानपणे पेन्शन घेऊन एन्जॉय करू शकता. अशा प्लॅन मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. सो डेफिनेटली अगेन मी तुम्हाला सांगतेय की उमंग हा जो असा प्लॅन आहे, जीवन उमंग हा जो असा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये लाईफ लॉंग तुम्हाला पेन्शन मिळणार आहे, 8% पेन्शन मिळणार आहे. जसं LIC हा ट्रस्ट आहे, म्हणजे LIC ला कोणी हे करू शकत नाही, तर जे तुम्हाला ठरवून दिलेलं आहे त्याच रेटने तुम्हाला ती पेन्शन मिळणार आहे. सो डोळे झाकून तुम्ही उमंग मध्ये तुमची पॉलिसी करून घ्या, तुमचं इन्शुरन्स सिक्युअर्ड करून घ्या आणि पेन्शन पण एन्जॉय कराल तुम्ही ह्या प्लॅन मध्ये. सो त्याच्यासाठी जर का तुम्हाला काही मदत हवी असेल, माहिती हवी असेल तर डेफिनेटली तुम्ही माझ्यापर्यंत रीच आउट करा. थँक्यू सो मच फॉर दिस वंडरफुल पीस ऑफ नॉलेज. आणि खूप साऱ्या गोष्टींवर आम्हाला क्लॅरिटी मिळाली.
नाव दॅट वी हॅव स्पोकन अबाउट द ट्रस्ट ऑफ LIC, मला दोन महत्वाचे प्रश्न आहेत वेगवेगळे. सो आपण आता बोललो एम्प्टी नेस्टर्स बद्दल, देन वी स्पोक अबाउट द वुमेन ऑफ इंडिया, देन वी स्पोक अबाउट वर्किंग क्लास पीपल. आता रिसेंटली आपल्या मुलींचं लग्नाचं वय थोडं पुढे करण्याचा एक कायदा अजूनही चालू आहे. इट्स स्टील नॉट येट इम्प्लिमेंटेड. पण असाही आपल्याकडे अजून वर्ग आहे की ज्यांना मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढावं लागतं. शिक्षण तर खूप दूरचीच गोष्ट राहिली त्यांच्यासाठी. लग्न, शिक्षण ह्या दोन्ही महत्वाच्या गोष्टींसाठी लेट इट बी इकॉनॉमिकली स्लाइटली लोअर कॅटेगरी और मिडल क्लास पीपल, सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये की मुलीचं लग्न हा एक बापासाठी, आईसाठी एक मोठा इव्हेंट असतो आणि जितका इमोशनल असतो तितकाच फायनान्शियली ड्रेनिंग सुद्धा असतो. व्हेरी अनफॉर्च्युनेट फॅक्ट, बट दॅट्स अ रियालिटी. ह्या एका इश्यूसाठी LIC मध्ये अशी एखादी स्कीम आहे का जी आई बाबांना आणि मुलींना थोडीशी हेल्पफुल असू शकेल? येस, डेफिनेटली. LIC मध्ये एक कन्यादान पॉलिसी आहे. ही पॉलिसी आपण स्पेशली गर्ल चाइल्डसाठी सजेस्ट करतो, कारण की ह्या प्लॅनमध्ये इन्शुरन्स सिक्युरिटी पण दिलेली आहे. प्लस जे काही मॅच्युरिटी अमाऊंट येणार आहे तिच्या लग्नाच्या वयाच्या वेळेस, ती पण एक छान अमाऊंट असणार आहे. हे तर झालं की आता म्हणजे मी थोडक्यात एक्सप्लेन करते एक सेकंदामध्ये हा प्लॅन, की सपोज मी माझ्या मुलीसाठी हा प्लॅन काढलेला आहे. प्रत्येक आईबाबांची इच्छा असते की माझ्या मुलीचं लग्न खूप छान पद्धतीनं झालं पाहिजे, त्या लग्नात कुठलंही कमतरता पैशाची झाली नाही पाहिजे, किंवा पैशामुळे तिची कुठली हौस राहता कामा नये. ओके, आता मी असताना तर मी ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणारच आहे. आता मी जर का ही पॉलिसी तिच्यासाठी घेतेय, मी कंटिन्युअस पैसे भरत चाललेली आहे, तर तिला 21व्या वर्षी ते मॅच्युरिटीची अमाऊंट मिळणार आहे आणि तिचं लग्न छान थाटामाटात पार पडणार आहे. बट इन केस समहाऊ जर का मीच ह्या जगामध्ये नसेल तर काय होईल मग? तर ह्या केसमध्ये असं होतं की माझ्या बिहाफमध्ये LIC त्या मुलीसाठी प्रीमियम वेव ऑफ करून देणार आहे, किंवा आपण म्हणूया की LIC पे करणार आहे तिच्या अकाउंटला, त्या मुलीच्या अकाउंटला. ओके, आणि दर वर्षानं तिला एक ठराविक रक्कम पण मिळणार आहे जे तिच्या शिक्षणासाठी यूज करता येणार आहे. आणि जेव्हा ती पॉलिसी मॅच्युअर्ड होणार आहे 21व्या वर्षी, ती अमाऊंट, मॅच्युरिटीची अमाऊंट जी पहिले ठरवली गेलेली आहे तीच अमाऊंट तिला परत मिळणार आहे. सो इथं तिच्या शिक्षणाचा पण खर्च मिळणार आहे मी नसताना, आणि मी नसताना तिचं लग्न पण खूप थाटामाटात होणार आहे. डेफिनेटली मी नसतानाची जी कमी आहे, एक इमोशनल जो हे असतो तो नसणार आहे, पण फायनान्शियली कुणालाही कुठलंही बर्डन येणार नाहीये माझ्या मुलीच्या लग्नासाठी. सो कन्यादान पॉलिसी LIC मधली खूप मस्त आहे, आणि प्रत्येक मुलीच्या वडिलांनी, आईनं हा प्लॅन तिच्यासाठी करून ठेवावा, जेणेकरून कुठल्याही तिच्या इच्छा, आकांक्षा ह्या अपूर्ण नाही राहणार आहेत. Wow. On that note, I would like to thank you, Madhuri, for putting light on this subject. And I encourage all my viewers to take care of your girl child. त्यांना चांगलं शिकवा आणि स्वतःच्या पायावर डेफिनेटली उभं करा. आपण आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पोहोचलेलो आहोत. तरीही दोन छोटेसे प्रश्न आहेत तुमच्यासाठी. पहिला महत्वाचा प्रश्न जो सगळ्यांना कुठेतरी धाकधूक आहे की LICचं प्रायव्हेटायझेशन होत आहे का, ते आता मला अगदी थोडक्यात सांगा. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे तुम्ही इतक्या धडाडीच्या वुमन एंटरप्रिन्युअर आहात, हा कॉन्फिडन्स कुठून आणता? आणि तुमच्यासारख्याच हजारो वुमन एंटरप्रिन्युअर्स आज आपल्याकडे आहेत. MLA वरती 1 लाख पेक्षा जास्त वुमन आहेत आणि त्यांना सगळ्यांना एक मूलमंत्र, कानमंत्र तुम्ही काय द्याल? येस, डेफिनेटली. पहिला प्रश्न होता की LICचं प्रायव्हेटायझेशन. LIC ला अंडर सेक्शन 37 गव्हर्नमेंटनी एक सिक्युरिटी दिलेली आहे. ओके, तर ह्याच्यासाठी LICचा जो एक 5% पार्ट आहे तो गव्हर्नमेंटला आपण देतो. ओके, तर हा जो 5% पार्ट आहे गव्हर्नमेंटकडचा, हा फक्त मार्केटमध्ये ओपन होतोय. पूर्ण LIC प्रायव्हेटायझेशन होत नाहीये. ओके, फक्त गव्हर्नमेंटकडे जो 5% आहे त्याचाच आपण IPO आणतोय. आणि IPO म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफर, म्हणजे आपण पब्लिकला ऑफर करतोय. ओके, ऍज इट इज जे काही प्रॉफिट होतं ते LIC पॉलिसी होल्डर मध्ये डिवाइड करते. राईट. ओके, अगेन जेव्हा IPO येतोय तर त्यावेळेस काय होणार आहे की प्रत्येक पर्सन जो आहे, प्रत्येक पॉलिसी होल्डर जो आहे तो अगेन LICच्या प्रॉफिट मध्ये त्याचं शेअरिंग असणार आहे. सो डेफिनेटली हे जे काही IPO येणार आहे त्याच्यामध्ये पॉलिसी होल्डर्सला खूप काही प्रॉफिट होणार आहे.
सो अजिबात प्रायव्हेटायझेशन ह्याला प्रायव्हेटायझेशन नाही म्हणता येणार आहे. हे फक्त आपण पब्लिकला ओपन करतोय आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. सो ह्याचा डेफिनेटली सगळ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे LIC पॉलिसी असेल तर डेफिनेटली तुम्ही IPO घेण्यासाठी तुम्हाला त्याचा जास्ती उपयोग होणार आहे, कारण डीमॅट अकाउंट वगैरे ते सगळं प्रोसेस करायला सोपी जाणार आहे. सो तुमच्याकडे जर का LIC नसेल आणि तुम्हाला IPO घ्यायचा आहे तर पहिले LIC पॉलिसी करून घ्या आणि मग तुम्हाला IPO पण मिळेल त्याचा. शुअर. आणि आता पुढचा प्रश्न म्हणजे एक छोटासा मूलमंत्र दे आमच्या सगळ्यांना अगदी थोडक्यात. येस. पूर्वीची जी मी होते 2009 किंवा एक माझं जे मागचं लाईफ होतं त्याच्यामध्ये मी एक खूप शाय व्यक्ती होते आणि मला खूप भीती वाटायची लोकांमध्ये जायला. बट जसं मी LIC मध्ये आले तसं माझ्यामध्ये खूप डेव्हलपमेंट्स होत झाले, चेंजेस झाले. आता कुठेही जायचं असेल तरी मला कुठली भीती वाटत नाही किंवा एक जो कॉन्फिडन्स मला LIC ने दिलेला आहे ह्याच्यामध्ये हा कॉन्फिडन्स तर आहेच आहे लोकांमध्ये जाण्याचा, बट एक फायनान्शियल फ्रीडम जेव्हा आपल्याकडे येतं तो एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये बिल्टअप होतो. तर माझी अशी म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक लेडीनं फायनान्शियली नाही का स्ट्रॉंग असलं पाहिजे. फायनान्शियल फ्रीडम हे तिला प्रत्येकाला हवंय. तर तुम्हाला तुमचं घर सांभाळून जर का तुम्हाला LIC मध्ये करिअर करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही ते करू शकता. एक छान तुमचं करिअर LIC ने तुम्हाला दिलेलं आहे तर तुम्ही एक छान सुरुवात करू शकता. तर त्यासाठी जर का तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर डेफिनेटली तुम्ही माझ्यापर्यंत रिच आउट करा. मी तुम्हाला डेफिनेटली त्याच्यासाठी हेल्प करेल. थँक्यू नोट ह्यासाठी मॅडमला की हा चान्स जो आहे हा मला माहित नाही मला मिळाला असता की नाही मिळाला असता, पण MLA सेलिब्रिटी टॉक शो मुळे एक सेलिब्रिटी फील नक्कीच आलेला आहे. सो थँक्यू अभिलाषा मॅम, हा चान्स तुम्ही आम्हाला दिलात. थँक्यू ऑल टीम की खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत. अजिबात कुठेही डिस्कम्फर्ट वाटलेलं नाही आहे किंवा बोलताना टेन्शन आलेलं नाहीये बिलकुल ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करताना. सो थँक्यू सो मच. आणि असंच हे पुढे चालू राहू दे जेणेकरून अजून लेडी एंटरप्रेन्युअरला हा प्लॅटफॉर्म मिळेल जेणेकरून त्यांच्या करिअरची ग्रोथ पुढे नक्कीच होईल. सो थँक्यू सो मच. त्यांच्या आवडत्या ज्यांनी आपल्याला खूप छान पीस ऑफ नॉलेज दिलं अबाउट फायनान्सेस अँड इन्शुरन्स, सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर एनी फायनान्शियल क्वेरी, माधुरी गायकवाड. थँक्यू सो मच मॅम फॉर ग्रेसिंग टुडेज शो. आणि हा होता एपिसोड 3 ऑफ MLA सेलिब्रिटी 2.0. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, पर इंश्योर करना मत भूलो. ऑन दैट नोट, सी यू सून. नमस्ते.